आज आपण सॉलिड स्टेट चॅप्टर मधले काही एमसीक्यू सॉल्व्ह करून बघू. एमसीक्यू ज्या वेळेला तुम्हाला क्वेश्चन दिसेल त्यावेळेला व्हिडिओ पॉज करा, आधी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि मग आन्सर चेक करण्यासाठी पुढचा व्हिडिओ बघून घ्या. पहिला एमसीक्यू असा आहे, द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ अ 2 डायमेन्शनल स्क्वेअर युनिट सेल शोन बिलो इज. एक युनिट सेल दिलेली आहे आणि त्याचे पॅकिंग इफिशियन्सीचे पर्सेंटेज आपल्याला दिलेले आहेत ऑप्शन्स म्हणून. आता ऑब्झर्वेशन असं आहे की एक स्क्वेअर आहे, या स्क्वेअरच्या आतमध्ये पण एक सर्कल आहे आणि त्या सर्कलच्या कॉन्टॅक्टमध्ये 4 अजून वेगवेगळी सर्कल्स आहेत. म्हणजे एफसीसी सारखंच केलेलं आहे, पण एफसीसी आणि या युनिट सेल मध्ये बारकासा फरक आहे. एक मेजर फरक असा आहे की हे स्ट्रक्चर 2 डायमेन्शनल आहे, इथं मेन्शन केलंय 2 डायमेन्शनल आहे. याचा अर्थ असा होत असतो की आपण पॅकिंग इफिशियन्सी काढत असताना एफसीसीच्या केसमध्ये काय केलं होतं, तर व्हॉल्यूम ऑक्युपाईड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ क्यूब असं घेतलं होतं, व्हॉल्यूम अवेलेबल. तर इथं आपल्याला व्हॉल्यूम घेऊन चालणार नाहीये, कारण हा 2 डायमेन्शनल युनिट सेल आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला यूज करायला पाहिजे एरिया. एरिया ऑक्युपाईड डिवायडेड बाय एरिया अवेलेबल असं कन्सिडर केलं पाहिजे. तर आपण एक 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 गोष्ट, जसं पॅकिंग इफिशियन्सी आपण बीसीसी एफसीसी यांचं कॅल्क्युलेट करतो त्याच सिक्वेन्सनं आपण जायचा ट्राय करूयात, बघूयात काय होतं. बघा, पहिलं आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागतं रेडियस आणि एज लेंथ यांच्यामधलं रिलेशन. सो आपण ते कन्सिडर करू. आपण असं म्हणूयात की ही जे एज लेंथ आहे, ही एज लेंथ जर ए असेल तर स्क्वेअर आहे, म्हणजे ही दुसरी एज लेंथ सुद्धा ए इतकी असली पाहिजे, ही एज लेंथ. मग जर असं असलं तर आपल्याला पायथागोरस अप्लाय करून आपल्याला ही लेंथ कॅल्क्युलेट करता येऊ शकते. लेट्स से इथं मी ए बी असे पॉइंट्स मेन्शन करतो. तर पायथागोरस जर अप्लाय केला, तर पायथागोरस अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, तर ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर विच इज इक्वल टू 2 ए स्क्वेअर. मग ए बी स्क्वेअर जर 2 ए स्क्वेअर आहे, तर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए बी, that would be equal to √2 into a. आता ए बी ची व्हॅल्यू किती आहे, तर ए बी म्हणजे 4r आहे, कारण या ए बी मध्ये हे सर्कल्सचे 4 रेडियाय बसू शकतात. दॅट इज इक्वल टू √2 इंटू ए. म्हणजेच आर इज इक्वल टू √2 ए डिवायडेड बाय 4. सो रेडियसचं आपल्याला काहीतरी ए बरोबरचं रिलेशन मिळालं. सेकंड कन्सिडर करू, एरिया ऑक्युपाईड किती आहे. एरिया ऑक्युपाईड याचा अर्थ होत असतो या सर्कल्सनं ऑक्युपाय केलेला एरिया. आतमध्ये पूर्ण एक सर्कल दिसतंय, हे जे मी आता शेडिंग करतोय ते पूर्ण सर्कल आहे, याचा अर्थ त्याचा एरिया ऑक्युपाईड पाय आर स्क्वेअर इतका असेल. प्लस हे जे कॉर्नर्स आहेत वेगवेगळे 4 सर्कल्सचे, तिथनं या युनिट सेलच्या आतमध्ये आलेला हा जसा एक क्वार्टर ऑफ सर्कल आहे, तसं हे दुसरा क्वार्टर असणार आहे, थर्ड क्वार्टर ऑफ सर्कल आणि फोर्थ क्वार्टर ऑफ सर्कल, असे 4 क्वार्टर्स आहेत. म्हणजे टोटल 1 सर्कल त्याच्यापासून तयार होतं. म्हणजे त्याचा एरिया ऑक्युपाईड किती असणार आहे, तर पाय आर स्क्वेअर. म्हणजे एरिया ऑक्युपाईड काय आला, तर 2 पाय आर स्क्वेअर इतका ऑक्युपाईड आहे. त्यातले आर ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, आता आपण कॅल्क्युलेट केलेली 2 पाय √2/4 इंटू ए. एवढे रेडियस आहे, सो याचं स्क्वेअर केलं, विच इज इक्वल टू 2 पाय 2a स्क्वेअर डिवायडेड बाय 16, विच इज इक्वल टू पाय a स्क्वेअर डिवायडेड बाय 4. पुढं थर्ड स्टेप, पॅकिंग इफिशियन्सी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर त्याचा अर्थ काय होत असतो, तर एरिया ऑक्युपाईड म्हणजे आत्ताचा एरिया घेऊ कॅल्क्युलेट केलेला, पाय ए स्क्वेअर डिवायडेड बाय 4 आणि डिवायडेड बाय एरिया अवेलेबल किंवा एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर काय आहे, जर त्याचे एक लेंथ ए इतकी असेल तर त्याचा एरिया किती आला स्क्वेअरचा, ए स्क्वेअर. म्हणजे ए स्क्वेअरला ए स्क्वेअर हे कट होऊन जातील, म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं π/4. π/4 याचा अर्थ होत असतो 78.5%.
सो आन्सर इज डी. नेक्स्ट एमसीक्यू सॉल्व करू. A compound MPXQ has a cubic close packing CCP arrangement of X. CCP याचा अर्थ होत असतो FCC. Its unit cell structure is shown below. हे युनिट सेलचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. ऑब्झर्वेशन्स बघा काय काय दिसत आहेत लगेच ती. कॉर्नरला सगळे सर्कल्स आहेत. सेम पद्धतीनं फेस सेंटर्सला सगळे सर्कल्स आहेत. आणि सर्कल याचा अर्थ होत असतो एक्स, असं इथं यांनी मेन्शन केलंय. सो MPXQ नावाच्या कंपाऊंड मध्ये एक्स कुठल्या कुठल्या पोझिशन्सला आहेत या क्युबिक युनिट सेल मध्ये ते मेन्शन केलेलं आहे. ते सगळ्या कॉर्नर्सला आहेत आणि फेसच्या सेंटरला आहेत. याचा अर्थ होत असतो एक्सचं कॉन्ट्रीब्युशन किती त्या युनिट सेल मधलं, तर फेस सेंटर क्युबिक सारखं कॉर्नरचे जे असतील ते 1/8 1/8 करत करत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 1 इतकं होईल फक्त कॉर्नरचं. आणि फेस सेंटरला असतात ते 1/2 1/2 इतकं कॉन्ट्रीब्युशन त्या युनिट सेलला. असे 6 फेस सेंटर्स आहेत म्हणजे ते 3 असे मिळून एक्स टोटल होणार आहेत 4 FCC सारखा. आणि हा जो एम आहे, एम मात्र सगळ्या एज सेंटर्सला नाहीये. तो कुठं कुठं आहे एकदा चेक करू. या 4 पोझिशन्सला आहे आणि एक आतमध्ये सुद्धा आहे ऍट द सेंटर. ओके, म्हणजे हे जे कॉर्नर्सचे आहेत एज सेंटरचे आहेत, हे यांचं कॉन्ट्रीब्युशन किती त्या युनिट सेलला हे जर आपल्याला कॅल्क्युलेट केलं पाहिजे. हा स्क्वेअर मी कन्सिडर करतो आता. हा स्क्वेअर किती जणांमध्ये शेअर केला गेलाय, तर हा जसा या युनिट सेलचा आहे तसा ही जी युनिट सेल मी इकडे एक्सटेंड केली त्याच्या शेजारी, तर त्याचा सुद्धा हा पार्ट असणार आहे. सेम पद्धतीनं या बॉक्सच्या वर जर मी एक बॉक्स ठेवलेला असेल असा, तर त्याचा सुद्धा हा एक पार्ट असणार आहे ही युनिट सेल. सेम पद्धतीनं जसा हा आता मी बॉक्स काढला तसा इकडं पुढं एक्सटेंड झालेला वरचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा तोच ऍटम असणार आहे. म्हणजे हा एज सेंटरचा ऍटम हा टोटल 4 युनिट सेल्स मध्ये डिवाइड होतो किंवा शेअर केला जातो. म्हणजे या युनिट सेल मध्ये या ऍटमचं कॉन्ट्रीब्युशन किती, तर 1/4. असे किती ऍटम्स आहेत एज सेंटरला, तर हे 4 आहेत. मग 1/4 1/4 असं कॉन्ट्रीब्युशन असलेले 4 एज सेंटर्स म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन झालं 1. आणि अजून एक आतमध्ये आहे जो कुठल्याच दुसऱ्या युनिट सेल बरोबर शेअर होत नाहीये, म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन झालं 1. म्हणजे असे टोटल एम नावाचे ऍटम्स असणारे 2 या युनिट सेलमध्ये. M2X4 म्हणजेच त्याचा इम्पिरिकल फॉर्म्युला काय झाला, MX2. याचा अर्थ त्याचा आन्सर आपल्याला मिळालं बी, MX2. अजून एक पुढचा MCQ सॉल्व करू. Experimentally it was found that a metal oxide has formula M0.98O. Metal M is present as M2 plus and M3 plus in its oxide. Fraction of the metal which exists in M3 plus would be. जेई ऍडव्हान्स्ड ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. खाली M3+ चे पर्सेंटेजेस दिलेले आहेत. आता हा क्वेश्चन बघितल्यानंतर लगेच लक्षात आलं पाहिजे की जर याचा फॉर्म्युला M0.98O असा दिलाय तर याचा अर्थ हे कंपाऊंड हे मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट हे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. मी एक एक्झाम्पल घेतो मेटल डिफिशियन्सी डिफेक्टचं, सिलेबस मध्ये झालेलं. निकेल ऑक्साईड हे त्याचं एक्झाम्पल आहे. मी इथे एक्सप्लेन करतो. निकेल ऑक्साईड Ni2+O2- ह्याचा एक नॉर्मल मी क्रिस्टल तयार करतो. Ni2+O2- Ni2+O2- असं ते आपल्याला तयार करायचं आहे. अल्टरनेट येणार आहेत.
अजून एक लाईन घेतो. समजा हा एक क्रिस्टल मी तयार केला. त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, मेटल एम इज प्रेझेंट ॲज M2+ अँड M3+. म्हणजे काही ठिकाणी निकेल 2+ ऐवजी निकेल 3+ सुद्धा आहेत. तर समजा मी असं कन्सिडर केलं की कुठल्या तरी एका पोझिशनला मी चेंज करतो. समजा ही पोझिशन कन्सिडर करतो, या पोझिशनला 2+ ऐवजी 3+ घेऊ. इथं चेंज करून टाकतो मी. ओके, तर इथं मी मेन्शन करतो हा 3+ केला. ओके, सो हा जर 3+ केला असेल तर ओव्हरऑल क्रिस्टलमध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होईल, म्हणजे त्याला न्यूट्रल क्रिस्टल राहणार नाही. मग ते करण्यासाठी मला काय करायला लागेल, तर कुठला तरी एक Ni2+ मला काढून टाकला पाहिजे. लेट्स से मी हा Ni2+ काढून टाकला टू मॅच द चार्जेस. पण तसं करायला गेलो तर हा 2+ कमी होईल, वाढताना मात्र एकच वाढलेला होता. म्हणजे मला कुठल्या तरी दोन पोझिशन्सचे Ni2+ कन्व्हर्जन Ni3+ मध्ये केलं पाहिजे. हे 3+ केले दोन. मग असं जर केलेलं असेल तर टोटल चार्ज 2+ ने इन्क्रीज झाला. मग 2+ ने इन्क्रीज झाला असल्यामुळं इथला एक Ni2+ निघून, त्यावेळेला Ni3+ होतात दोन, त्यावेळेला एक Ni2+ आपल्याला काढून टाकता येऊ शकतो, असा त्याचा अर्थ आहे. मग इथं काढलेत किती, तर इथं असं दिसतंय की 0.98 आणि 1 म्हणजे 2% काढून टाकलेत. मग 2% काढलेले असतील तर Ni3+ किती आहेत? जर एक Ni2+ काढला तर दोन Ni3+ असतात. जर 2% इतके काढून टाकलेले असतील तर याचा अर्थ 4% हे Ni3+ असले पाहिजेत. सो आन्सर इज ए.